वळूयात पुढच्या बातमीकडे। लोकसभा आणि राज्यसभेत जोरदार गदारोळ पाहायला मिळतोय। अमित शहांच्या अनुपस्थितीवर पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले। लोकसभेचं कामकाज आता दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलंय। राज्यसभेमध्ये काश्मीरवर चर्चा सुरू असताना हा मोठा गोंधळ झाला। राज्यसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळानंतर आता 2 वाजेपर्यंत हे कामकाज स्थगित करण्यात आलंय। आपके विचारों की अभिव्यक्ति के लिए आप आओ, विचार व्यक्त करो, प्रश्नकाल में महत्वपूर्ण प्रश्न पूछो। महत्वपूर्ण विभाग रेल के, इलेक्ट्रॉनिक्स के कई विभागों के महत्वपूर्ण प्रश्न हैं। कई मान्य सदस्य मुझे सदन में आकर मिले हैं कि हमारे महत्वपूर्ण प्रश्न लगे हैं, हमें प्रश्न पूछने दिया जाए। और आप नियोजित तरीके से पोस्टरबाजी करके प्रदर्शन कर सदन की गरिमा को घटाना चाहते हैं। आप लोकतांत्रिक तरीके से चर्चा करें। सदन की कार्रवाई आज 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है। आता बातमी शिवसेनेच्या गोटातून आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकनाथ शिंदेंनी काही मंत्र्यांना सुनावल्याची ही माहिती आहे। दरम्यान जनतेची कामं करा, मतदारसंघात पक्षवाढीवर लक्ष द्या अशा सूचना शिंदेंनी या मंत्र्यांना दिल्याचं कळतंय। एकनाथ शिंदेंनी बैठकीत खंत व्यक्त केल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याच पक्षातील 4 मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जनतेची कामं मंत्री करत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केल्याची माहिती आहे। दर आठवड्याला शिंदे पक्षातील मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतात। यावेळी ते मंत्र्यांच्या कामाचं रिपोर्ट कार्ड पाहतात। आढावा बैठकीदरम्यान शिंदेंनी काही मंत्र्यांना सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मंत्र्यांच्या कामावर शिंदेंची नाराजी। सूत्रांच्या माहितीनुसार 4 मंत्र्यांच्या कामगिरीवर शिंदे नाराज, काही मंत्र्यांना सुनावलं। जनतेची कामं करा, पक्षवाढीवर लक्ष द्या, शिंदेंच्या सूचना। बैठकीत जनतेची कामं मंत्री करत नसल्याची खंत व्यक्त। जर लक्ष दिलं नाही तर खांदेपालट अटळ, या भाषेत शिंदेंनी सुनावलं।